मविया आणि महायुतीतील राष्ट्रीय पक्षांचा जाहीरनामा प्रसिद्ध झालाय। राज्यातील प्रादेशिक पक्षांचा जाहीरनामा त्याच्यामुळे कधी जाहीर होणार हा आता एक प्रश्न आहे। 19 एप्रिलला पहिल्या टप्प्याचं मतदान आहे। अद्याप पक्षांचे जाहीरनामे नाहीयेत। राष्ट्रीय पक्षांमध्ये काँग्रेसचा 6 एप्रिलला जाहीरनामा प्रसिद्ध झालाय, तर भाजपने 14 एप्रिलला जाहीरनामा जाहीर केला होता। प्रादेशिक पक्षांकडून मात्र अद्याप जाहीरनाम्यासंदर्भात तारीख निश्चित करण्यात आली नाहीये। मवियातील 3 पक्ष 2 ते 3 दिवसांमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत। 20 किंवा 21 एप्रिलला अजित पवार गट जाहीरनामा प्रसिद्ध करेल। महायुतीमध्ये भाजपचा जाहीरनामा जाहीर झाल्यावर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सुद्धा त्यांचा जाहीरनामा लवकरच जाहीर करेल। महायुतीमध्ये भाजपच्या जाहीरनाम्यानंतर शिंदे आणि अजित पवार गटाच्या जाहीरनामा थोड्याच दिवसात प्रसिद्ध होईल। आणखी माहिती याबद्दल घेऊयात आपले प्रतिनिधी वेदांत नेब आता आपल्या सोबत आहेत। वेदांत, सौरभ, ज्या प्रकारे आपण बघितलं राष्ट्रीय पक्षांचे जाहीरनामे जाहीर झालेले आहेत, मात्र प्रादेशिक पक्ष जे राज्यातील महत्त्वाचे प्रादेशिक पक्ष आहेत त्यांचे जाहीरनामे अद्याप प्रसिद्ध झालेले नाहीत। खरं तर मतदानाच्या आधीच हे जाहीरनामे प्रसिद्ध केले जातात, ज्यातून पक्ष नेमका काय सरकारमध्ये आल्यानंतर काय देणार, नेमकी पक्षाची काय भूमिका असणार, या सगळ्या गोष्टी या जाहीरनाम्यामध्ये असतात। मात्र आपण ज्या प्रकारे बघतोय की अद्यापही प्रादेशिक पक्षांचे जाहीरनामे जाहीर झालेले नाहीत। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा जाहीर झालेला आहे, मात्र उद्धव ठाकरे गट म्हणजे ठाकरे गट त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांचे जाहीरनामे झाले नाही। जी माहिती मिळते महाविकास आघाडीचा राज्यातील मुद्द्यांवर एकत्रित जाहीरनामा हा 1 ते 2 दिवसामध्ये जाहीर केला जाईल। तर दुसरीकडे आपण महायुतीमध्ये बघितलं तर भाजपचा जाहीरनामा 14 एप्रिलला जाहीर झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचा जाहीरनामा कधी जाहीर होणार, त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचा जाहीरनामा कधी जाहीर होणार हे अद्याप निश्चित झाले नाही। मात्र जी माहिती मिळते राष्ट्रवादी अजित पवार गटाचा जो जाहीरनामा आहे तो 20 किंवा 21 एप्रिलला जाहीर केला जाईल। खरं तर पहिल्या टप्प्याचं मतदान 19 एप्रिलला आहे, मात्र या पहिल्या टप्प्यामध्ये प्रादेशिक पक्षांचे उमेदवार नाही आहेत। राष्ट्रीय जे पक्ष आहेत त्यांचे उमेदवार यामध्ये आहेत आणि त्यामुळेच प्रादेशिक पक्षांनी काहीसा वेळ घेतलेला आहे आपले जाहीरनामे जाहीर करण्यासाठी। आता महाविकास आघाडीचा एकत्रित जाहीरनामा जाहीर होणार की मग वेगवेगळे जाहीरनामे प्रसिद्ध केले जाणार हे पाहावं लागेल। मात्र प्रादेशिक पक्षांच्या जाहीरनाम्याची अजूनही वेटिंग आहे। ठीक आहे वेदांत, धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।